श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात देवादिदेव महादेवांना विशेष महत्त्व आहे. महादेवांना महाशिवरात्री समर्पित आहे. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे. धार्मिक मान्यतानुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी विशेषतः महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये महादेवांचा वास असतो. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली शिवाची पूजा जी आहे अनेक पटीने फळ देते. या दिवशी शिवभक्त शिवलिंगाचा अभिषेक करतात. काही लोक या दिवशी व्रत देखील करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला व्रत करायचं, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी गोसेवा करायची आहे. कारण गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि जर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी गोमातेला ही एक वस्तू खायला दिली तर आपले रात्रीतून नशीब चमकून भाग्योदय तर होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने महाशिवरात्रीच्या दिवशी गोमातेची करायची. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 8 मार्च रोजी रात्री 9:57 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 मार्चला संध्याकाळी 6:17 समाप्त होईल. प्रदोष काळ भगवान शिवांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे महाशिवरात्रीचा हा सण जो आहे तो 8 मार्च रोजी साजरा केला जाईल. माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची ही तपश्चर्या सफल झाली. यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकरांशी झाला. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला महाशिवरात्रीचे व्रत हे आवर्जून करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिव आणि माता पार्वतीला स्मरण करून पूजेचा संकल्प करावा. यानंतर गंगाजळ जे आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळून त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचे आहे. स्नान झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेची तयारीही करायची आहे. आपल्याला एक पाटावर लाल कपडा पसरवायचा आहे आणि त्यावर माता पार्वती आणि भगवान शंकराची मूर्तीची स्थापना करायची आहे. यानंतर भगवान शंकराला कच्चे दूध किंवा गंगाजलाने अभिषेक करायचा आहे. यानंतर पंचोपचार करून भगवान शिव आणि माता पार्वतीला विधीनुसार अभिषेक करायचा आहे. भांग, धतुरा, फळे, मदारीची पाने, बेलपत्र इत्यादी भगवान शंकरांना आपल्याला अर्पण करायची आहे. तसेच शिवचालिसाचे पठण किंवा शिवस्तोत्राचे पठण देखील करायचे आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी एकादशी सारखा उपवास केला जातो. उपवासाच्या पहिल्या दिवशी भगवान शंकराची आराधना करून फराळ केला जातो. तर दुसऱ्या दिवशी महादेवांची आराधना करून गोडधोडाचा नैवेद्य करून उपवास हा सोडला जातो. तर चला जाणून घेऊया आपल्याला गोमातेला ती कोणती वस्तू खायला द्यायची ज्यामुळे आपल्या रात्रीतून नशीब चमकून आपला भाग्योदय हा होणार आहे. हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ज्या घरामध्ये दररोज गोसेवा केली जाते त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता आणि म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप देखील म्हटलं जातं. महादेवांचे वाहन नंदी असतो. बैल हा वृषभ देवता हे भारतीय संस्कृतीचे मूलाधार असून समृद्धीचे प्रतीक मानले जाते. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. गाय स्वर्गात जाण्याची शिडी मानली जाते आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्याला स्वर्गाची प्राप्ती होते आणि गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानली जाते.
गायीची सेवा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि गायीचं जे स्थान आहे ते देवापेक्षाही वरचं आहे. तर जी वस्तू आपल्याला गोमातेला खायला द्यायची ती म्हणजे पोळी. तर ही पोळी आपल्याला तयार करायच्या अगोदर जे कणिक आपण मळणार त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला गंगाजल टाकायचं आहे आणि हे कणिक आपल्याला घट्ट मळायचं आणि त्यापासून आपल्याला एक पोळी ही तयार करून घ्यायची आहे. आणि ह्या पोळीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे, त्याचबरोबर त्याच्यावर आपल्याला चिमूटभर हळद ही टाकायची आहे आणि एक गुळाचा खडा हा ठेवायचा आहे. अशी ही पोळी जी आहे आपल्याला तयार करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला एक आरतीचं ताट घ्यायचं आहे आणि एक तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं. तर ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला गोमातेजवळ जायचं आहे. आता गाय जर तुमच्या घरी असेल तर तुम्ही ही सेवा तुमच्या घरी करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यामध्ये जाऊ शकतात, एखाद्या गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेमध्ये कुठेतरी तुम्हाला गाय ही भेटणारच आहे. गायीजवळ गेल्यावर आपल्याला सगळ्यात पहिला गायीच्या दोन्ही पायावर पाणी हे अर्पण करायचं. त्यानंतर तिचं औक्षण करायचं, तिला हळद कुंकू अक्षदा लावून घ्यायचेत आणि त्यानंतर ही जी पोळी आहे ती आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आणि आपल्या हातामध्ये ठेवूनच ती पोळी जी आहे आपल्याला गायीला खायला द्यायची आहे. आणि गाय जेव्हा आपल्या हातातनं ही पोळी खायला नाही, जेव्हा ती आपल्या हातांना चाटेल तेव्हा आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या हातामध्ये असणारं जेवढं पण दरिद्रता आहे किंवा दारिद्र्य आहे हे नष्ट होण्यामध्ये मदत ही मिळत असते. पोळी खायला दिल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला थोडं पाणी देखील प्यायला द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला गाईच्या भोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा मारताना आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. 11 प्रदक्षिणा मारल्यानंतर जे आपल्याला गाईच्या पायाखाली जी माती असते ती उचलायची आहे आणि तिने आपल्याला टिळक हा करायचा. त्याचबरोबर आपल्या घरी घेऊन यायचं आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर सुद्धा त्याने आपल्याला टिळक हा लावायचा आहे. कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गायीच्या चरणाखाली धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणाचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होतो. त्यानंतर आपल्याला गोमातेला प्रणाम करायचा आणि आपल्या मनातली इच्छा तिला बोलायची आहे. कारण गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि आपल्या मनातली जी पण इच्छा आहे आपण महाशिवरात्रीच्या दिवशी गोमातेला सांगितली तर साक्षात महादेव आपल्या त्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण करत असतात. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.